नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत मच्छी फ्राय. आता मी हे फ्रॉन्स आणलेले आहेत आणि हे चांगले धुवून याच्या पाठीचा जो मणक्याचा ते धागा जो असतो तो आपण काढून घेतलेला आहे आणि 2-3 पाण्यात चांगले धुवून घेतलेला आहे. तर कशा एकदम सोप्या पद्धतीत कसं बनवायचं, मुलांना खूप आवडेल बनवली तर. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगत आहे म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, मी इथे चांगले धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आलं घेतलेलं आहे, त्यानंतर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि खूप सारं लसूण घेतलेलं आहे. ते सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आलंही आपण असं कापून घेऊया. ते बघा, हे आपण मिक्सरला आता बारीक करून घेणार आहोत. कोथिंबीर पण चांगली अशी चिरून घेऊया. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं, 1 चम्मच जिरं घातलेलं आहे. चांगलं मिक्सरला आता याचं वाटण करून घेऊया. तर इथं आपण चांगलं हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी थोडीशी आपली चिंच जी आहे ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर आपण 1 लिंबू घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे मसाला घेतलेला आहे, फ्राय मसाला. आपण इथे मसाला घेतलेला आहे, फ्राय मसाला. त्यानंतर इथे 1 अंड घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालूया. तर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले. तर सर्वात पहिला आपण यामध्ये घालणार आहोत मिरची पावडर, 1 चम्मच घातलेली आहे. धण्याची पावडर 1 चम्मच घातलेली आहे. गरम मसाला अर्धा चम्मच. त्यानंतर थोडीशी हळदी. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे, इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते 1 चम्मच घालूया. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर, ती घालत आहे. त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे फिश फ्राय मसाला घेतलेला आहे, तोही आपण यामध्ये घालूया. अर्धाच घातलेला आहे, म्हणजे 1 चम्मच घातलेला आहे, 1 किंवा 1.5 चम्मच घाला. त्यानंतर आपल्याला घालायचे आहे हे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. त्यामध्ये आपण घातलेलं आहे जिरं, ते संपूर्ण घालून घ्या. आपण एकदम सोप्या पद्धतीत करत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही मच्छी खूप छान लागते बनवली तर, तुमचे मुलं खूप आवडीने खातील. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 लिंबाचा रस. ते बघा, इथे मी लिंबू घेतलेला आहे. त्याला छान असं आपण पिळून घेऊया. पूर्ण रस काढून घ्यायचा आहे. मोठा असा लिंबू घेतलेला आहे. आता आपल्याला त्यानंतर आपण इथे 1 चम्मच बेसन घेतलेला आहे, ते बेसन घालत आहोत 1 चम्मच. आता आपलं राहिलं आहे अंड. तर अंड छान असं फोडायचं आहे आपल्याला. आणि अजिबात आपल्याला पिवळा बीन नाही घालायचा. त्यामुळे काय करायचं आपल्याला, हे अंड जे आहे त्याचं सफेदवालच घालायचं आहे, पिवळा बीन घालायचा नाही आहे. तर आपण काढून घेऊया याच्यामध्ये. आणि हे बघा, हे सफेदवाला आहे तेच घालून घेऊया. हे अजिबात घालायचं नाही. त्यानंतर इथे आता चिंचेचं पाणी आहे,
छान असं हाताने गाळून घ्या त्याला. आणि आता आपल्याला हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण असं मिक्स करून घ्या. पूर्ण लावून घ्या असं. त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे. हे बघा थोडंसं हिंग घेतलेलं आहे. यालाही चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपले मसाले बघा पूर्ण छान असे लावून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, अर्धा किंवा 1 तास आपल्याला हे असंच मॅग्नेट करायला ठेवून द्या. तर आपल्याला हे आता अर्धा किंवा 1 तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. काय बोलू, आपल्याला हे अर्धा किंवा 1 तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर चला हे असं आपण झाकून ठेवूया अर्धा 1 तास. आता आपण अर्धा तास इथे झालेला आहे. आता इथे मी तवा ठेवलेला आहे लोखंडी, त्यावरती तेल घातलेलं आहे आणि आता आपण फ्राय करून घेऊया. तेल गरम झाल्यावरती आपण अशी मच्छी घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तर एक पीस आपण यामध्ये सोडणार आहोत. तेल चांगलं आता फ्राय करून घेऊया. तर आपण आता असं पलटी करून घेऊया. अलगद अशी पलटी होते बघा, अजिबात चिकटत नाही. संपूर्ण आता आपण असं पलटी करून घेऊया. बघा मस्त फ्राय झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर आता ही मच्छी जी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया तेलात. हिलाही चांगली अशी फ्राय करून घेऊया. ही मच्छी पण आपली चांगली फ्राय करून झालेली आहे. आता हिलाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. माझ्या मुलींना ही मच्छी खूप आवडते. करता करताच ते खातात. जेव्हा मी बनवत असते तेव्हाच. तर अशीच ही मच्छी सगळी आपण फ्राय करून घेणार आहोत. ही बघा कोलंबी फ्राय खूप छान होते आणि खायला पण छान लागते. तर आपण ही संपूर्ण मच्छी फ्राय करून घेऊया. आणि जर तुम्हाला या मच्छीचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. अशाच माझ्या रेसिपी बघत राहा आणि मजेत खात राहा. बनवा आणि खा. ही खूप छान लागते. पुन्हा एकदा बोलेन मी तुम्हाला की तुम्ही बनवा आणि सेम अशाच पद्धतीत करा आणि